डोंबिवलीमध्ये रिकाम्या लोकलचा डबा हा रुळावरून घसरलेला आहे। कळवा कारशेडकडून कल्याणला जाणाऱ्या लोकलचा डबा हा घसरलाय। कल्याणकडे जाणाऱ्या धीमा मार्गावरती हा डबा घसरलेला आहे। रिकाम्या लोकलचा हा डबा होता। आणि आज संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, डोंबिवलीमध्ये हा लोकलचा डबा रुळावरून घसरल्याचं कळतंय। सकाळची वेळ आहे, वाहतुकीवरती काही परिणाम झालेला आहे का? काय माहिती मिळतेय? नक्की त्याचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे, कारण की डोंबिवलीकडून जरी हा रिकामा डबा असला आणि जरी तो कारशेड म्हणून आलेला असला तरी देखील हा एक डबा घसरल्याने संपूर्ण लोकल त्या ठिकाणी थांबलेली आहे। आणि एक लोकल थांबल्याच्या नंतर त्याच्या मागे त्याचा परिणाम हा लगेच दिसून येतो। आणि आता देखील 3 अप डायरेक्शनच्या म्हणजेच CSMT कडे येणाऱ्या 3 लोकल ज्या आहेत ते सध्या थांबून आहेत डोंबिवली स्थानकाच्या आधी, म्हणजे ठाकुर्ली असेल, कल्याण असेल, अशा वेगवेगळ्या स्थानकाच्या दरम्यान या लोकल थांबलेल्या आहेत। मात्र हा डबा जो आहे तो लवकरात लवकर रुळांवर पुन्हा आणण्याचा प्रयत्न हा मध्य रेल्वेतर्फे करण्यात येतो आहे, कारण हा पीक अवर आहे आणि याच दरम्यान सगळ्यात जास्त लोकल धावत असतात, सगळ्यात जास्त वाहन क्षमता असते, प्रवासी क्षमता असते। त्यामुळे सध्या लवकरात लवकर हे काम पूर्ण करायचा प्रयत्न आहे। पण याच्या आधीचे देखील हे जे इन्सिडेंट आहे त्याच्यावर आपल्याला माहिती आहे की याला लवकर हे होत नाही, त्याला किमान 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो। त्यामुळे आता हा डबा किती लवकर पुन्हा रुळावर आणला जातो आणि त्याच्यानंतर या ज्या लोकल इतर ज्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आहेत त्या वेगवेगळ्या मार्गिकांवरून वळवून कशा मुंबईच्या दिशेने आणता येतात आणि एक्सप्रेस देखील मोठ्या प्रमाणात यावेळी मुंबईच्या दिशेने येत असतात, देखील जे वेळापत्रक आहे ते बिघडू नये या सगळ्याचा विचार आता मध्य रेल्वेतर्फे केला जातो आहे। आणि सध्या हा डबा जो आहे तो रुळावर आणण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। बरं, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।